नमस्कार शेतकरी बांधवांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या राज डेअरी फार्म यूट्यूब चॅनलमध्ये. तर शेतकरी बांधवांनो, आपण आज महाराष्ट्रामधलं सुप्रसिद्ध लोणी गाय बाजारमध्ये. तर इथं राजू भाऊ मापारे यांच्याकडून थोडी माहिती घेऊ आपण. माऊली, आम्हाला थोडी माहिती सांगा. नमस्कार शेतकरी मित्रांनो, आता तुम्ही बघू शकता आता ही जी गाय आहे हे दुसऱ्यामध्ये खाली होईल राहिली. तर साधारण 10 ते 12 दिवस टाईम आहे आणि विशेष असं याची कॅपॅसिटी दूध द्यायची 20 ते 25 लिटर पर्यंत कॅपॅसिटी. तुम्ही पुढे बघू शकता ही बी गाय एक 25 ते 28 लिटर पर्यंत हिची बी दूध द्यायची कॅपॅसिटी दुसऱ्या झोपेला ती बी. आता ही जी बघू शकता तुम्ही पहिल्या मध्ये तो 2 दात वासरी, हिची कॅपॅसिटी दोन्ही टायमाच हिची कॅपॅसिटी दूध द्यायची 20 लिटर पर्यंत हिची कॅपॅसिटी दूध द्यायची शकता. आता तुम्ही बघू शकता ही बी जी गाय बघू राहिली पुढं, ही बी गाय आता एक दुसऱ्यामध्ये हिची बी 20 ते 25 लिटर पर्यंत हिची बी कॅपॅसिटी शेतकरी मित्रांनो दूध देण्याची क्षमता तिची बघू शकता. ही तुम्ही बघू शकता तिसऱ्यामध्ये आहे ही हिची कॅपॅसिटी दूध देण्याची एक 27 लिटर ते 25 लिटर पर्यंत हिची बी कॅपॅसिटी. हे बघू शकता तुम्ही पॅच मध्ये पहिला रो आहे याची एक 11-12 म्हणजे 2 टायमाचं मिळून 23-24 लिटर पर्यंत हिची कॅपॅसिटी दूध देणे 4 दात येतात. आता पुढे बघू शकता तुम्ही ही बी पहिलं रुग आहे, हिच्या बी दूध देण्याची कॅपॅसिटी एक 18 ते 20 लिटर पर्यंत येते. आता तुम्ही बघू शकता अजून एखादं एकदम याच्यामध्ये आता ही जी काय बघू शकता 35 लिटर पर्यंत हिची कॅपॅसिटी देण्याची क्षमता. ही तिसऱ्यामध्ये खाली व्हायला आहे. आता हिचे कम से कम एक साधारण एक 8 दिवस बाकी हिचे अजून गाय बघू शकता. म्हणजे गायला या 8 दिवस बाकी. 8 दिवस बाकी आणि पुढं ब्रीडचं तुम्ही बघू शकता वासरू एकदम ब्रीडचं वासरू तुम्ही बघू शकता शेतकरी मित्रांनो एकदम टॉपचं वासरू आहे. दाताला 4 आहे. हिची पहिल्याच झोपेला कॅपॅसिटी एक 25 लिटर पर्यंत हिची कॅपॅसिटी. म्हणजे पहिलं रो आहे काही. हे पहिलं रुग आहे, दाताला 4 आहे. बघू शकता एकदम ब्रीडचं वासरू आहे. तुम्ही बघू शकता शेतकरी मित्रांनो. आता तुम्हाला पुढं दाखवतो हे बी एक पहिलं रुग आहे. ही बी दाताला एक 4 आहे. हिचे एक साधारण हिचे 15 दिवस बाकी. हिची बी कॅपॅसिटी एक 20 ते 22 लिटर पर्यंत बघू शकता तुम्ही. तर बघू शकता शेतकरी बांधवांनो, राजू भाऊ मापारे आपल्याला भरपूर अशी सारी माहिती देऊ राहिले. बघू शकता तुम्ही खाली झालेली गाय आता सध्याला 20 लिटरवर रेडी आहे. आता चिकावरच आहे 20 लिटरवर. तुम्ही बघू शकता पुढे बी ही बी गाय ही बी खाली ही गाभण गाय आहे कारवण. ही दाताला 2 दात आहे. हिची बी दूध देण्याची क्षमता एक ब्रीड मधला वासरू तुम्ही बघू शकता शेतकरी मित्रांनो. ब्रीड मधला आहे. हिची बी कॅपॅसिटी एक 22 ते 20 लिटर पर्यंत हिची कॅपॅसिटी दूध देण्याची क्षमता. आता ही बघू शकता तुम्ही शेतकरी मित्रांनो ही बी कारवड ही बी 4 दात कारवड बघू शकता तुम्ही 4 दात कारवड. हिला बी साधारण 25 लिटर पर्यंत तुम्ही हिची दूध देण्याची क्षमता आहे. तुम्ही बघू शकता तुम्ही तिचं खाली बघू शकता तुम्ही एकदम आता चिकावरच जाता सध्याला. एक सध्याला आता 8-9 लिटर चिकावर आहे. बघू शकता बघू शकता ब्रीड मधला वासरू खाली झालेला आहे. हे बी तो एक दुधावर एक आता सध्याला चालू आहे 16 लिटरवर आता चिकावर आहे. हे बी वासरू तुम्ही बघू शकता. त्या अशा गाय आपल्याकडे भरपूर एकदम टॉपच्या उपलब्ध झालेल्या आहे शेतकरी मित्रांनो. तुम्ही बघू शकता. आता तुम्हाला दाखवते का ताजी खाली झालेली एक गाय आता लगेच. तर बघू शकता शेतकरी बांधवांनो, गाय आपल्याला खाली होईल पण माहिती सांगू राहिले. आणि त्या बाकी ताजी खाली झालेली शेतकरी बांधवांनो. आणि विशेष म्हणजे असं की आता जारा पडायचा राहिलेला आहे आणि दाताला बी एक 2 दाते बघू शकता तुम्ही. खाली बी बघू शकता एकदम आधी. आणि हे बी बघू शकता ब्रीड एक अजून पुढे दाताला थोडी हिला एक साधारण टाइम आहे 3 वार टाइम आहे. तुम्ही बघू शकता अशा भरपूर आपल्या मार्केट लोणी मार्केटमध्ये. तर माऊली, लोणी मार्केटमध्ये जशा क्वालिटीच्या गाय पाहिजे तशा क्वालिटीच्या आहे. आता तुम्हाला सांगतो ना जशा तुम्हाला क्वालिटीच्या गाय पाहिजे तशा क्वालिटीच्या गाय आपल्या मार्केटमध्ये उपलब्ध झाल्या. तुम्ही बघू शकता अजून पुढे एक वासरू उभा आहे एक दुसऱ्यामध्ये आहे. तुम्ही बघू शकता एकदम पुरा मापाचं आहे. दाताला बी 2 दात आहे. बघू शकता तुम्ही एकदम प्युअर ब्रीडचं वासरू आपल्याकडे उपलब्ध झालेलं. म्हणजे असं बरेचसे शेतकरी मित्रांनो तुम्हाला सांगतो मी आपल्या लोणी मार्केटमध्ये महाराष्ट्राचा 1 नंबर बाजार लोणी मार्केट. भरपूर गाया अशा उपलब्ध झालेल्या एकदम जबरदस्त मार्केटमध्ये. आणि ज्या बी शेतकऱ्याला घ्यायच्या असेल त्यांनी तर आपल्याला लवकरात लवकर संपर्क करा. विशेष असंच म्हणजे बाजार चालू होतो असतो मंगळवार बुधवार, म्हणजे मेन बाजार बुधवारचा आहे. 2 दिवस बाजार असतो. 2 दिवस बाजार असतो. आणि विशेष असा की मंगळवारी माल यायला चालू होता असं म्हणजे फ्रेश ब्रेश एकदम वॉशिंग केला जातो मंगळवारी माल. आणि एकदम ज्या बी शेतकऱ्याला समजा बुवा मंगळवारी यायचं असं ते मंगळवारी बी येऊ शकतात.
आणि तुम्हाला जर बुधवारी यायचं असं तुम्ही बुधवारी मार्केटला येऊ शकता. आणि तुम्हाला जर इतर दिवस नाही जमलं तर तुम्ही रविवार, शनिवार, सोमवार या दिवशी बी तुम्हाला म्हणजे आपल्या राज डेअरी फार्म गोठ्यावर पण भरपूर माल राहतो. डेअरी फार्म गोठ्यामध्ये तुम्हाला बी अशाच जशा लोणी मार्केटमध्ये टॉपच्या गाया ज्या उपलब्ध झालेल्या आहे, या राज डेअरी फार्म मध्ये अशाच तुम्हाला टॉपच्या गाया बघायला भेटतील तुम्हाला आपल्या फार्म. तर माऊली आपल्याला अंगासाडाच्या बोलीमध्ये भेटल ना गाई खरेदी करून? तुम्हाला मेन म्हणजे अंगासाडाच्या बोलीमध्ये भेटेल. आणि विशेष असा की गायची क्वालिटी बघून, गायची ठेवण बघून आणि विशेष तसा आणि दर बी ठरल्यात जाईल तसं गाय बघून दर ठरला. तर बरेच शेतकरी बांधवांच्या कमेंट येतात का तुम्ही किंमत सांगत नाही. आता विषय असा आहे, शेतकरी बांधवांना किंमत सांगायचा विषय असा आहे की गाय आपल्या मार्केटमध्ये 60,000 रुपयापासून स्टार्टिंग होती, तर गाय 1.5 लाखापर्यंत आपल्या मार्केटमध्ये गाय. आणि मग तुमच्या घेण्यावर आहे, मग तुम्हाला गाय कशी चॉईस करायची त्याच्यावर आहे तुम्हाला, असा विषय आहे शेतकरी बांधवांना. आणि ज्या बी शेतकऱ्याला घ्यायच्या असेल त्यांनी मला माझा स्क्रीनवरचा नंबर आहे दिलेला, तर लवकरात लवकर मला संपर्क करावा. रामकृष्ण हरी. तर बघू शकता शेतकरी बांधवांनो, त्यांनी आपल्याला भरपूर अशी सारी माहिती सांगितलेली. ज्या बी शेतकरी बांधवांना गाय खरेदी करायची असेल, समजा तुम्हाला लोणी गाय बाजारमधून गाय खरेदी करायची असेल तर लोणी गाय बाजारमधून पण तुम्ही गाय खरेदी करू शकतात. आणि समजा तुम्हाला गोठ्याव गाय खरेदी करायची असेल तर तुम्ही गोठ्याव पण गाय खरेदी करू शकतात. तुम्ही जिथं म्हणाल तिथं ते गाय आपल्याला खरेदी करून देतील व आपल्याला गाडी आणि पावती करून देतील. शेतकरी बांधवांनो, आपल्याला जशी गाय चॉईस होईल तशी गाय ते आपल्याला खरेदी करून देतील. आपल्याला जशी आपल्या वातावरणामध्ये 100% गाय सूट होईल अशी गाय ते आपल्याला खरेदी करून देते ते एकदम कमी दरामध्ये. तर ज्या बी शेतकरी बांधवांना घ्यायचे असेल तर त्यांनी राजू भाऊ मापारे यांना संपर्क करा. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.